चला तर मग मी इथे गवारीच्या शेंगा घेतल्या आहेत, स्वच्छ धुवून खुडून घेतल्या आहेत। मग इथे बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो आणि शेंगदाणे खोबऱ्याला चांगलं भाजून घेतलं आहे। मग आपण इथे कुकरमध्ये तेल घालून त्याच्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा घालून घेऊया। त्याला छान असं लालसर होईपर्यंत परतून घेऊया। मग त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालूया। मग त्यालाही छान परतून घेऊया। मग खोबरं, शेंगदाणे, टोमॅटो आणि कोथिंबीर याची छान पेस्ट करून घेऊया। मग इथे कुकरमध्ये मी लाल तिखट, हळद, धने पूड, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आपण जे वाटण केलं आहे ते घालून घेऊया। त्यालाही छान असं लालसर होईपर्यंत परतून घेऊया। मग त्याच्यामध्ये गवारीच्या शेंगा घालूया, त्यालाही छान असं परतून घेऊया। मग त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घाला, चवीनुसार मीठ घाला आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्या। हे बघा किती छान अशी तर्रीदार मस्त आपली गवारीच्या शेंगा रेडी आहेत। नक्की एकदा ट्राय करून बघा, किती छान दिसतीये। तुम्ही ही भाजी टिफिनलाही देऊ शकता। थँक्यू। माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।